ओके, आपण स्टार्ट करू. हा. आपण बघतो इंट्रोडक्शन टू पायथॉन. त्याच्या पहिले आपण समजून घेऊ की प्रोग्रामिंग काय असतं आणि प्रोग्रामिंगच का. व्हॉट इज प्रोग्रामिंग अँड वाय हम्म. प्रोग्रामिंग. ओके, बेसिक क्वेश्चन्स आहेत, आपण बघू. ओके, व्हॉट इज प्रोग्रामिंग. आता याच्या अगोदर तुम्ही ऐकले का प्रोग्रामिंग वगैरे काय असतं? हा, म्हणजे ऍक्च्युली आता आमचं शिक्षणच बीसीएस मध्ये झालंय, कम्प्युटर सायन्स मध्ये, आणि हम्म. अमोलचं सुद्धा बीसीए मध्ये झालंय. हा हा हा. तर थोडंफार म्हणजे प्रोग्रामिंगचं म्हणजे हे आहे, म्हणजे जास्त नाही. आता त्याला बीसीएस आणि बीसीए आमचं कम्प्लीट होऊन ऍटलिस्ट 9-8 वर्ष झालेले आहेत. ठीक आहे. आता हम्म. बेसिकली प्रोग्रामिंग काय असतं तुमचं? इन्स्ट्रक्शन्स असतात. काय असतात? इन्स्ट्रक्शन्स, जे की आपण आपल्या कम्प्युटरला सांगतोय किंवा आपल्या पीसीला सांगतोय. ओके, आता इन्स्ट्रक्शन्स इन द सेन्स काय की तुम्हाला काय करायचंय हे एक तुम्ही एक स्क्रिप्ट देता किंवा तुम्ही त्याला लिहून सांगता. नॉर्मली जर आपल्याला काय कोणत्या माणसाकडून काही काम करून घ्यायचं असेल तर आपण त्याला काय करतो, कमांड सांगतो किंवा लिहून देतो की तुला असं असं करायचंय. सेम जर तुम्हाला तीच गोष्ट किंवा काही गोष्टी कम्प्युटरवरून करायच्या असतील तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात. आणि ते इन्स्ट्रक्शन देण्याचं काम हे युजिंग प्रोग्रामिंग होतं. कळतंय? म्हणजे तुमचे इन्स्ट्रक्शन्स काय असतात? सेट ऑफ टास्क असतात, तुम्ही लिहून दिलेले असतात किंवा तुमची स्क्रिप्ट असते जे की तुम्ही कम्प्युटरला सांगताय. आणि त्या टास्कनुसार किंवा त्या स्टेप्सनुसार तुमचे कामं होत जातात. इन्स्ट्रक्शन असतील किंवा तुमचे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतील की हा तुम्हाला पीसीला तुम्ही सांगताय की मला हे करायचंय त्याच्यानंतर हे करायचंय, तर हे असतं तुमचे इन्स्ट्रक्शन्स. क्लिअर आहे इन्स्ट्रक्शन्स? हा, डन. हा, तर प्रोग्रामिंग काय तुमचे इन्स्ट्रक्शन असतात. आता हम्म. प्रोग्रामिंग कळालं, इन्स्ट्रक्शन असतात, पण इन्स्ट्रक्शन्स का द्यायचे किंवा वाय प्रोग्रामिंग. आता फॉर एक्झाम्पल, जसं की आता नॉर्मली जर आपण ह्युमन बिंग काही गोष्ट करायला गेलो तर आपल्या सर्वात मध्ये इश्यू काय येतो? टाइम खूप लागतो. बरोबर, टाइम कॉम्प्लेक्सिटी जास्त लागते. नंतरला मॅन पॉवर पण जास्त लागते. तेच काम जर युजिंग आपण कम्प्युटर केलं तर टाइम कॉम्प्लेक्सिटी पण कमी लागते, मॅन पॉवर पण जरा कमी लागते. नंतर तुमच्या काही गोष्टी आपण ऑटोमेट करू शकतो. ओके, तर हेच काय तुमचं वाय प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग काय तुमचं? इज द प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन दॅट कम्प्युटर कॅन अंडरस्टँड अँड एक्झिक्यूट. These instructions are written in a specific language called programming language, such as Python, Java, C++, or JavaScript, etc. नंतर तुमचं वाय प्रोग्रामिंग. आता प्रोग्रामिंग तर कळालं की आपण काय करतोय, सॉरी काय असतं, पण आता बघू ते का करतो आपण. फर्स्ट आहे तुमचं ऑटोमेट टास्क. जे पण तुमचे टास्क असतील, जे पण तुम्ही आता बघत असाल इंडस्ट्रीमध्ये, खूप साऱ्या गोष्टी ऑटोमेट केल्या जातात युझिंग प्रोग्रामिंग. नंतरला सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. जे पण तुमचं मॅनवर्क होतं, जसं की तुम्हाला पेन पेपरवरती काही कॅल्क्युलेशन करायचे, तर ते आता तुम्ही रिड्यूस झाले, ते तुमचं कम्प्युटरने त्या गोष्टी रिप्लेस केल्या. नंतरला क्रिएट सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन, जसं की तुमची वेबसाईट असेल, मोबाईल ॲप्स असतील, गेम्स असेल किंवा तुमचं या रिलेटेड काही ॲप्लिकेशन असतील, युजिंग प्रोग्रामिंग आपण करू शकतो. नंतरला इन्हान्स इफिशियन्सी, ऑटोमेट टास्क, रिड्यूस ह्युमन एफर्ट अँड इन्क्रीज इक्युरसी. हे काय तुमची वाय प्रोग्रामिंग होती किंवा तुम्ही प्रोग्रामिंग काय करतात हे होतं. आता नेक्स्ट आपण प्रोग्रामिंग तर कळालं, पण आपण पायथॉन का शिकतो हा एक आपला प्रश्न असला पाहिजे. की आपण आपल्याकडे जावा आहे, C++ आहे, पण मग आपण पायथॉनच का करतोय किंवा आपण जावा का नाही शिकत आहे. ओके, फर्स्ट फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घ्या की प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा पण बनते त्यावेळेस त्यांचा यूज केस हा ठरलेला असतो. जसं की जर मी आता सी म्हणेल, सी लँग्वेज, जेव्हा सी लँग्वेज मार्केटमध्ये आली त्यावेळेस AI, ML, मशीन लर्निंग, डेटा सायन्स यासारख्या गोष्टी एवढ्या बूमला नव्हत्या. मग त्यावेळेस सी लँग्वेजचं काम काय होतं? मेमरी रिलेटेड जे पण काम असेल ते करून देणं, सॅटेलाइट रिलेटेड जे पण काम असतील ते करून देणं, जे पण मेमरी रिलेटेड काम असतील, हाय लेवल मेमरी लागत असेल किंवा हाय लेवल रिसोर्सेस लागत असेल, त्यावेळेस आपण सी लँग्वेज यूज करायचो. कळतंय? हॅलो. हा, येस सर. ओके, तर त्यावेळेस जेव्हा सी लँग्वेज आली त्यावेळेस त्याचा यूज केस वेगळा होता. पण जसं जसं तुमचे यूज केस वाढत गेले त्यावेळेस नवीन लँग्वेजेस आल्या, जसे की जावा आली, नंतर तुमचं पायथॉन आली. हां, एवढं लक्षात घ्या की पहिले पायथॉन आली मग जावा आली. आता जावामध्ये काय आहे? तुमचं एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन, एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन
जास्त बनवले जातात. नंतर आता आलं तुमचं पायथन. पायथन मध्ये काय आहे, की जेव्हा आपण पायथन बनवली तेव्हा त्याचा यूज केस काय होता, की ती इझी असावी, सिंपल असावी आणि काय ऑटोमेशन साठी चांगली असावी. नंतर त्याच्यामध्ये काय लायब्ररीज बनत गेल्या, ज्या की एआय ला सपोर्ट करत गेल्या, डेटा सायन्सला सपोर्ट करत गेल्या. नंतरला त्यांची कम्युनिटी ग्रो होत गेली. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे काम जावा मध्ये करू शकत नाही किंवा सी मध्ये करू शकत नाही, करू शकता. फक्त जो लर्निंग कर्व आहे तुमचा तो जास्त असणार आहे. लर्निंग कर्व म्हणजे काय, की तुम्हाला शिकायला जेवढा वेळ लागतो हा थोडा जास्त लागणार आहे. म्हणून आपण पायथन वरती त्या गोष्टी इझिली करू शकतो, म्हणून आपण पायथन शिकतो. कळतंय? येस सर. ओके. सॉरी. आता हे तर कळलं आपण पायथन का शिकतोय. आता आपण ऍक्च्युअल पायथन कडे मूव्ह ऑन करू. आता पायथन मध्ये काय तुमचं इझी टू लर्न अँड अंडरस्टँडिंग, म्हणजे बाकीच्या लँग्वेज पेक्षा पायथन शिकायला थोडा कमी वेळ लागतो. आणि लेस कोड मोर रिलायबिलिटी, कारण काही लँग्वेजेस मध्ये जर तुम्हाला सिंगल लाईन आउटपुट पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला 5 to 6 लाईन हे लिहावे लागतात. पण ऍज कम्पेअर टू पायथॉन, जर पायथन म्हणाल तर तुम्ही सिंगल लाईन मध्ये एखादं स्टेटमेंट यूज करून तुम्ही आउटपुट डिस्प्ले करू शकता. नंतर लागेल तुमचं लेस्ट कोड मोर रिलायबिलिटी, यूज इन एआय, मशीन लर्निंग आणि वेब डेव्हलपमेंट. ओके. नंतर तुमचं कंपनी, जे आपण कंपनीज आहेत बी कंपनीज जे पायथन यूज करतात, जसं की तुमचं गुगल असेल, नेटफ्लिक्स असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, हे त्यांच्या डेटा प्रोसेसिंग साठी काय यूज करतायत, पायथन यूज करतात. आता आपण नेक्स्ट बघतोय हाऊ पायथॉन वर्क्स इंटरनली. हे तर कळालं की आपण पायथॉन का शिकतोय. आता आपण हे बघू की पायथॉन इंटरनली कसं वर्क करते, किंवा तुमचं पायथॉन हे इंटरनली काय प्रोसेस करते. ओके. ओके. फर्स्ट आहे तुमचं सोर्स फाईल. आता हे तुमचं इंटरनली पायथॉन कसं वर्क करते ते बघतोय आपण. फर्स्ट आहे तुमचं सोर्स फाईल. आता सोर्स फाईल काय असतं, तुमचा कोड असतो बेसिकली, जो पण तुम्ही लिहिलेला आहे, जे पण तुमचं लॉजिक असेल किंवा जी पण तुमची रिक्वायरमेंट असेल, तुम्ही तो कोड लिहिलेला आहे. नंतरला तो कोड कम्प्लीट झाल्यानंतर, राईट करून झाल्यानंतर ते पुढे जातं कंपायलेशन प्रोसेसला. युझिंग कंपायलर ते कंपायलेशन होतं. आता कंपायलर काय करतं, जेवढा पण तुमचा कोड आहे हा सिंटॅक्टिकली चेक करतो. जेवढा पण तुमचा कोड आहे हा सिंटॅक्टिकली चेक केला जातो. सिंटॅक्स चेकिंग म्हणतात त्याला. आता इथे तुमचं फक्त सिंटॅक्स चेक होते, लॉजिक चेक होत नाही. लॉजिक आणि सिंटॅक्स याच्यामध्ये फरक आहे. आता सिंटॅक्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ए प्लस बी इक्वल्स टू सी, असं आपलं सिंटॅक्स आहे, किंवा असं लिहिलं जातं, तर हा झाला तुमचा सिंटॅक्स. पण लॉजिक काय तुमचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 + 20 इक्वल्स टू 30 असले पाहिजे, बरोबर. हे तुमचं लॉजिक आहे आणि हे तुमचा सिंटॅक्स. पण जर तुम्ही लिहिताना असं लिहिलं 10 + 20 इक्वल्स टू 50, आता हे तुमचं लॉजिकली इनकरेक्ट आहे, पण सिंटॅक्टिकली काय करेक्ट आहे. कळतंय सिंटॅक्स आणि लॉजिक मधला फरक. सिंटॅक्स म्हणजे काय, की येस तुम्हाला ज्या बरोबर. गोष्टी एक्सपेक्टेड होत्या तशा लिहिणे, आणि लॉजिक म्हणजे काय, की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार काहीतरी कोड करणे. हे तुमचं लॉजिक आणि हम्म. सिंटॅक्स. तर कंपायलर काय करते, तुमचं सिंटॅक्स चेक करते, लॉजिक चेक नाही करत ते. ओके. सिंटॅक्स चेक करते म्हणजे जर तुमच्या गोष्टी त्याला जसं एक्सपेक्टेड होत्या पायथॉनला तशा तुम्ही लिहिल्या नसतील तर तुम्हाला एरर शो करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे तुमचं बाईट कोड. आता ऍट द एंड मशीनला आपली लँग्वेज कळत नाही, त्याला जी लँग्वेज कळते आपल्याला त्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर हे ज्या मशीनला लँग्वेज कळते ती असते तुमची बाईट कोड. ओके. ही जे बाईट कोड असते ही फक्त मशीनला अंडरस्टँडिंगवर असते. आता हा जो कोड आहे हा आपण बघू शकतो. हा कोड जो असतो काही सिम्बॉल्स असेल त्याच्यामध्ये, काही हेक्साडेसिमल कोड असेल, हा आपल्याला कळत नाही. हा कोणाला कळतो, हा फक्त मशीनला कळतो. ओके. या कोडमध्ये जर आपण काही छिडकानी केली किंवा आपण काहीतरी चेंजेस केले, पहिली गोष्ट हा कोड आपल्याला कळणार नाही. आणि जर आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तर हा कोड रनच होणार नाही. का, कारण आपण ज्या कोडमध्ये चेंजेस केले ते मशीनला कळणार नाहीयेत, बरोबर. आता मशीनला हे कसं कळते की आपण काही चेंजेस केलेत. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुमचं कंपायलर एखादा कोड कंपाईल करते त्यावेळेस तो काय करतो, तुमच्या फाईल सोबत एक कोड जनरेट करून देतो. कोड त्याच्यासोबत अटॅच केला जातो आणि जेव्हा तुमचं रनिंग स्टेजला जातं तेव्हा तो कोड मॅच केला जातो. जर कोडमध्ये काही चेंजेस असतील तर तुमचा कोड रन होत नाही. ठीक आहे. कळतंय.
हॅलो. एक मिनिट, आय थिंक माझं हे चालत नाही. ओके ठीक आहे. ओके, हे आहे तुमचं बाईट कोड. आता बाईट कोड झालं, आपल्याला मशीनला जी अंडरस्टँडिंग लँग्वेज होती त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं. नंतरला असतं तुमचं ऍक्च्युअल वर्किंग, व्हर्च्युअल मशीन. आता व्हर्च्युअल मशीन काय करते, तुम्हाला एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करून देते. जे पण तुमचा पायथॉनचा कोड असेल त्याला लागणारे रिसोर्सेस हे व्हर्च्युअल मशीन मध्ये प्रोव्हाइड केले जातात. मग तुमचं काय होतंय, तुमचा जो पण पायथॉन कोड एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट मध्ये रन होतोय. ओके, त्याला आपण रनिंग प्रोग्राम म्हणतोय. आता व्हर्च्युअल मशीन काय करते, जे पण पायथॉनला लागणारे रिसोर्सेस असतील, रिसोर्सेस इन द सेन्स काय की तुमचं रॅम किती लागणार आहे किंवा काही डेटाबेस रिलेटेड कामं असतील ते किती लागणार आहे, तर त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस जे पण असतील ते व्हर्च्युअल मशीन प्रोव्हाइड करते. त्यालाच आपण पीव्हीएम म्हणतो, पायथॉन व्हर्च्युअल मशीन. ओके, याच्यामध्ये तुमचा ऍक्च्युअल कोड हा रन होतो. ओके, आणि जे पण तुमच्या कोडमध्ये आउटपुट असेल जे पण असेल ते आपल्याला दिसतं. कळतंय? येस. ओके, तर हे होतं तुमचं पायथॉन इंटरनल वर्किंग. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला की सांगा मला. हा, डन, काढला. ओके ठीक. आता नेक्स्ट तुमचं तसं मी कंपायलर. राईट डाऊन पण करतोय. तसं ओके मी ओके ऍक्च्युअली राईट डाऊन पण करतोय, म्हणजे असं स्क्रीनशॉट पण काढतोय आणि राईट डाऊन पण करतोय मी माझ्या नोटबुक मध्ये. ओके ओके ठीक आहे, काय इशू नाही. नेक्स्ट तुमचं कंपायलर वर्सेस इंटरप्रिटर. आता जेव्हा आपण डायग्राम बघत होतो तेव्हा आपल्याला एक कंपायलर दिसलं पण याच्या पुढे इंटरप्रिटर दिसला नाही, पण पायथॉन इंटरप्रिटर असं कुठेतरी आपल्या वरती मेन्शन होतं. आता इंटरप्रिटर आणि कंपायलर याच्यामध्ये फरक काय तो आपण समजून घेऊ. आता कंपायलर काय करते, जेवढा पण तुमचा कोड हा सिंटॅक्टिकली चेक करतोय. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 6 लाईनचा कोड आहे. 6 लाईनच्या कोडमध्ये तुमचा जो शेवटची लाईन होती त्याच्यामध्ये काहीतरी एरर होता, सिंटॅक्टिकल एरर होता. ओके, तर कंपायलर काय करणार, हा पूर्ण कोड चेक करणार. जसा त्याला शेवटी सापडला तो तिथे स्टॉप होऊन जाणार, पुढे प्रोसेसच करणार नाही. म्हणजे त्याला कुठे पण एरर सापडला तर तो स्टॉप होऊन जातो, पुढे प्रोसिडच करत नाही. ओके, हे तुमचं कंपायलर. पण जर आपण इंटरप्रिटर बघितलं याच्याच ठिकाणी, इंटरप्रिटर काय करतं, जेवढा पण तुमचा कोड करेक्ट असेल किंवा तुमचा जिथे एरर जनरेट करत नसेल तेवढा कोड एक्झिक्यूट करतो. जसं की या सिच्युएशनला काय करणार, तुमचे पहिले जेवढा पण कोड आहे हा करेक्ट आहे तर तेवढा कोड हा रन करणार आणि जिथे एरर सापडला हा तिथे स्टॉप करणार. हे काय तुमचं इंटरप्रिटर. एवढा डिफरन्स कळालाय इंटरप्रिटर आणि कंपायलर मधला. हा, येस. ओके, तर इंटरप्रिटर काय करते, तुमचं लाईन बाय लाईन एक्झिक्युशन करते, पण कंपायलर तसं नाही करते. कंपायलर तुमचा पूर्ण कोड चेक करते मगच पुढे प्रोसीड करते. हे होतं तुमचं कंपायलर आणि इंटरप्रिटर. अजून काय डिफरन्स आहे आपण ते बघू. फर्स्ट काय तुमचं इंटरप्रिटर आणि कंपायलर. ओके, एक्झिक्युशन कसं आहे त्यांचं, डायरेक्टली एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन लाईन बाय लाईन. जसं की आपण आता डिस्कस केलं की लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत आहे, जिथे एरर सापडला तिथे ते स्टॉप करत आहे. नंतर कंपायलर काय करते, ट्रान्सलेट्स इंटर सोर्स कोड इंटू मशीन कोड. स्पीड स्लोअर एक्झिक्युशन आहे इंटरप्रिटरचं का, कारण तो लाईन बाय लाईन जातोय. नंतरला कंपायलर, कंपायलरचं फास्टर काय, कारण तो ऍट ए टाइम सर्व गोष्टी चेक करतोय मगच पुढे प्रोसीड करतोय. ओके, नंतर डिबगिंग, इझियर टू डिबग आणि मोर टाइम कन्झ्युमिंग टू डिबग. आता डिबगिंग म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल मला पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ कोड म्हणजे किंवा मला माझा कोडचा काही सेक्शन, पर्टिक्युलर सेक्शनच हा मला काय करायचं आहे, डिबग करायचं. डिबग करणे म्हणजे काय, की तुमचा जो पण कोड असेल तो तुम्ही चेक करताय चालतोय का नाही व्यवस्थित. तुम्ही कोड चेक करताय किंवा कोडमध्ये काही तुम्हाला इश्यू असेल तुम्ही ते फाइंड आउट करताय. ओके, हे काय असं तुमचं डिबगिंग करणं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 6 लाईनचा कोड होता पण मला 3 लाईनीचाच कोड चेक करायचा होता किंवा डिबग करायचा होता. तर युझिंग इंटरप्रिटर मी करू शकतोय, कारण मला माहिती आहे की मी स्टेप बाय स्टेप जाणार आहे. तर एवढं मी 3 लाईनचा कोड एक्झिक्यूट करू शकतोय किंवा डिबग करू शकतोय. पण हे जर माझं कंपायलर करायचं असेल हे थोडं अवघड जाईल, कारण मला सर्व कोड चेक करावा लागतोय. ठीक आहे,
ते तुमचं इंटरप्रेटर आणि कंपायलर. आता नेक्स्ट आहे तुमचं मेमरी मॅनेजमेंट. आता मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय की तुमचं रॅम कसं मॅनेज केलं जातं. आता इंटरप्रिटर कसं करते, मॅनेजेस मेमरी ऑटोमॅटिकली, कारण ते स्टेप बाय स्टेप जाते किंवा लाईन बाय लाईन जाते, म्हणून ते ऑटोमॅटिकली करत आहे. कारण आपल्याला फिक्स माहित नाही की किती मेमरी लागणार आहे. ओके. नंतरला कंपायलर मध्ये काय, रिक्वायर मॅन्युअल मेमरी मॅनेजमेंट, कारण सर्व गोष्टी आपण ऍट अ टाइम करतोय त्याच्यामुळे. आता तुमचे एक्झाम्पल आहे की ज्या की प्रॉपर इंटरप्रिटर लँग्वेज असेल, जसे की पायथॉन, रुबी, PHP, आणि कंपायलर कोणते आहेत, C++ आणि जावा. ओके. पायथॉन जरी इंटरप्रिटर लँग्वेज असली तरी ती स्टार्टिंगला काय करते, तुमचं कंपायलर यूज करते. ओके, कळाले? कंपायलर वर्सेस येस. इंटरप्रिटर. ओके, एवढं नोट डाऊन हो. करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. हा, स्क्रीनशॉट काढलाय मी. जस्ट थोडं राहिले, नोट डाऊन करतो. एकच मिनिट. ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल, नो इश्यू. पुढे बघू आपण. आता आपण नेक्स्ट बघतोय बेसिक इनपुट आउटपुट. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुमची मशीन आहे. ओके. आता इनपुट देणे म्हणजे काय की आपण त्याला काहीतरी डेटा प्रोव्हाइड करतोय, बरोबर. इनपुट, मग त्या इनपुट वरती काहीतरी प्रोसेसिंग होणार आणि त्याचं काहीतरी आपल्याला आउटकम भेटेल, तरच आपण काय म्हणणार, आउटपुट म्हणणार. ओके. आता इनपुट घेणे मग आउटपुट देणे. ओके. हे जर आपलं युजिंग पायथॉन करायचं असेल तर आपल्याकडे काही फंक्शन्स आहेत, बिल्ट इन फंक्शन्स, जे की आपल्याला हेल्प करतात इनपुट घेण्यासाठी आणि आउटपुट देण्यासाठी. ओके. फर्स्ट आहे आपलं इनपुट. आता इनपुट काय करते, तुमचं इनपुट घेते. आता इनपुट इन द सेन्स कोणत्या फॉर्म मध्ये घेते की आता तुम्ही काहीतरी डेटा प्रोव्हाइड करताय. नॉर्मली जर तुम्ही इनपुट म्हणायला गेलात, तुम्ही आता एक्सेल यूज केले, बरोबर, तुम्ही शीट वगैरे भरत असाल, ते पण तुम्ही ॲज अ एक इनपुटच असेल, बरोबर. नंतरला इथे आपण इनपुट कसे देतोय, आपण स्ट्रिंगच्या फॉर्म मध्ये देतोय किंवा तुमचं टेक्स्ट असेल काहीतरी ते देतोय सध्यासाठी. आता हे कुठून देतोय, आपण युजिंग कीबोर्ड देतोय, युजिंग कीबोर्ड. ओके. उद्या जाऊन हेच तुमचं डेटा सेट असेल, कुठेतरी तुम्ही दुसरीकडून डेटा घेणार किंवा डेटाबेस मधून डेटा घेणार ऍज अ इनपुट. ओके. आता हे आपण कसं घेणार, युजिंग इनपुट घेणार. हे तुमचं काय इनपुट फंक्शन आहे. नंतरला जर तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तुमच्या कन्सोलवरती, कन्सोल स्क्रीनवरती, त्यावेळेस आपण काय यूज करतो, प्रिंट स्टेटमेंट यूज करतो. ओके. आता आपण ते वन बाय वन बघू, इनपुट आणि आउटपुट. आता पायथॉन वरती वर्क करण्यासाठी आपण यूज करतोय ज्युपिटर नोटबुक. आता ज्युपिटर नोटबुक तुमच्याकडे इन्स्टॉल पाहिजे. जर नसेल सध्यापुरतं तुम्ही ऑनलाईन इंटरप्रिटर वरती करू शकता. इन्स्टॉल नाहीये माझ्याकडे, तर मी ते बघतो, YouTube वर बघून वगैरे इन्स्टॉल हा, तुम्ही करेल. ते नंतरला करू शकता. सध्या जर तुम्हाला कोड रन हा, करायचं हा. असेल तर काय करायचं, पायथॉन हम्म, कंपायलर, ऑनलाईन कंपायलर असं म्हणायचं, आणि हम्म. इथे तुम्ही कोड तो रन करू शकता जो पण आता मी तुम्हाला सांगेल. ओके. ओके, ओके. रन ठीक बटन आहे. दाबायचं आणि तुम्हाला ते भेटून जाईल. ओके. ठीक. ओके, मी आता एखादी फाईल ओपन करतोय माझी पायथॉनची. ओके. आपण पहिले बघणार आहोत आउटपुट फंक्शन, काय तुमचं प्रिंट. आउटपुट साठी काय वापरतोय, आपण प्रिंट वापरतो. आता प्रिंट काय करते, जे पण तुम्ही डबल कोट मध्ये लिहिशाल ते ऍज अ मेसेज तुम्हाला डिस्प्ले करते. जसं की हॅलो, आपलं नाव काय, सचिन. ओके. हॅलो सचिन, हा आता माझा मेसेज आहे. मी जे प्रिंट स्टेटमेंट दिले तर हे मला ऍज इट इज भेटले. त्याला आउटपुट स्क्रीन म्हणतात किंवा कन्सोल म्हणतात. आता याच्यामध्ये काय, प्रिंट नावाचं फंक्शन आहे. नंतरला हे काय, तुमचं सर्कल ब्रेसेस, त्याच्यामध्ये डबल कोट मध्ये तुमचा मेसेज दिलाय तुम्ही, जो की तुम्हाला प्रिंट करायचा होता, हॅलो सचिन. कळतंय?
येस सर. ओके, हेच काय होतं तुमचं आउटपुट. आता नेक्स्ट आहे तुमचं इनपुट. इनपुट म्हणजे काय की तुम्ही काहीतरी व्हॅल्यूज घेताय. इनपुट साठी पण आपल्याकडे फंक्शन आहे इनपुट नावाचं. आता इनपुट फंक्शन मध्ये एक फॅसिलिटी काय की तुम्ही एक मेसेज पण देऊ शकता की तुम्हाला काय इनपुट हवंय. जसं की इंटर युअर एज असे मी आता मेसेज देतो. तर समोर त्याला कळणार आहे की मला काय एक्सपेक्टेड इनपुट. ओके, आता हे इनपुट मला कुठेतरी स्टोअर करावं लागेल बरोबर. त्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतोय. आता व्हेरिएबल काय असतं आपण ते पुढे बघूच. Okay. आणि हेच व्हेरिएबल मी आता वापरू शकतोय तुमच्या त्या व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. ओके, वन बाय वन समजून घ्या आपण काय करतोय. आता फर्स्ट आपण इनपुट घेतोय इंटर युअर एज. मी 25 टाकलं आणि ते मी प्रिंट करतोय युजिंग प्रिंट फंक्शन. ओके, फर्स्ट मी काय केलं इनपुट घेतलं, नंतर ते इनपुट मी कुठेतरी स्टोअर केलं. स्टोअर केल्यानंतर मी ते जे इनपुट असेल किंवा जो पण डेटा असेल मी तो आता वापरू शकतोय. कळतंय तुमचं प्रिंट आणि इनपुट. हो सर, समजतंय व्यवस्थित. ओके ठीक आहे, एवढा कोड ट्राय करा. डन. ओके, आता नेक्स्ट आहे तुमचं व्हेरिएबल्स इन पायथॉन. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊ, किंवा व्हेरिएबल्सची गरज काय ते पण आपण समजून घेऊ. आता आपण जेव्हा पहिले बघितलं आपल्याला एवढं माहिती होतं की पायथॉनला रन करण्यासाठी एक व्हर्च्युअल मशीन प्रोव्हाइड केली जाते. ओके, त्याच्यामध्ये तुमचं पायथॉन कोड रन होणार आहे. आता जे पण तुमची प्रोसेस असते हे कुठे रन होतात तुमच्या ऍक्च्युअल रॅम मध्ये. ओके, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे रॅम आहे ती असेल 2 GB. ओके, तर जेव्हा पण मला पायथॉन वरती वर्क करायचंय मला काय लागणार आहे रॅम लागणार आहे बरोबर. पण तुम्हाला रॅम ही पूर्णच्या पूर्ण अलोकेट केली जात नाही. जसं की त्या 2 GB असेल तर पूर्ण 2 GB नाही भेटणार तुम्हाला. तुम्हाला स्पेसिफिक अमाऊंट ऑफ रॅम अलोकेट केली जाते जे की तुमची असेल स्पेशली तुमच्या पायथॉन साठी असेल, तुमच्या पायथॉन साठी. ओके, आता फॉर एक्झाम्पल ही असेल तुमची 153 MB. ओके, आता तुमचं पायथॉनचं जे पण वर्किंग असेल ते आता एवढंच एन्व्हायरमेंट मध्ये होणार आहे. याच्या बाहेर पायथॉनला काही घेणं देणं नाही, किंवा जे पण बाहेर चालू आहे त्यांचा पायथॉनशी काही घेणं देणं नाही. ओके, तर ह्या दोघांचा आता संबंध नसतो. पायथॉनचा फक्त आता एवढ्या जागेशी संबंध असणार आहे आणि याच्यावरतीच ते काम करणार आहे. ओके, एवढं कळलं की आपल्या पायथॉनला एक स्पेशल जागा भेटते त्याच्यावरती आपण काम करतो. आता जागा भेटली, पण आता जर मला काही व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील जसं की 10 असेल 20 असेल त्या काय व्हॅल्यूज आहेत बरोबर, यालाच आपण डेटा म्हणतो. ओके, तर मला हा जो डेटा आहे मला स्टोअर करायचा आहे मेमरीवरती. तर मला पहिले काय लागेल एक स्पेसिफिक जागा लागेल की जिथं की माझा मी डेटा स्टोअर करणार आहे. ओके, आता एवढं कळाले की मला डेटा स्टोअर करायला मेमरीमध्ये जागा लागते. पण अजून एक गोष्ट समजून घ्या ऍडिशनल मध्ये की जेव्हा पण तुम्ही मेमरीमध्ये काय स्टोअर करता किंवा तुम्हाला मेमरीवरती काय काम करायचं असेल तर तुम्हाला मेमरीमध्ये काय माहित पाहिजे, ऍड्रेस माहित पाहिजे. ऍड्रेस माहित पाहिजे. आता ऍड्रेस म्हणजे काय किंवा ऍड्रेस काय असतो. ऍड्रेस जो असतो जो पण तुमच्या मेमरीमध्ये ब्लॉक्स असतात, मेमरीमध्ये मल्टिपल ब्लॉक्स असतात. ओके, तर प्रत्येक मेमरी ब्लॉकला काही ना काही ऍड्रेस असतो. ओके, याच ऍड्रेसवरती आपण डेटा स्टोअर करतो. ओके, याच ऍड्रेसवरती आपण काय करतोय डेटा स्टोअर करतोय. ओके, जर मला मेमरीवरती काम करायचं असेल तर आपल्याला ऍड्रेस लागतो एवढं कळालंय आपल्याला. पण आता हा जो ऍड्रेस असतो हा आपल्याला माहित असेल का, कारण मेमरीवरती खूप पार्टिशन असतात, कोणता ऍड्रेस काय ते आपल्याला कळणार आहे का. बरं ठीक आहे, आपण ते पण मॅनेज केलं की आपल्याला कळतं की मेमरीमध्ये काहीतरी जागा आहे आणि त्याला काहीतरी ऍड्रेस आहे. फॉर एक्झाम्पल ही जागा असेल
आता ह्या जागेचा काहीतरी ऍड्रेस आहे. आता ऍड्रेस काय असेल? फॉर एक्झाम्पल आपण न्यूमरिक ऍड्रेस कन्सिडर करू. 2000 असा ऍड्रेस आहे. ओके, या जागेचा. आता इंटरनली 2000च असतो का? असं नाही. इंटरनली काही पण असू शकतो. ओके, आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण 2000 घेतो. आता आपल्याला एवढं कळालंय की मला 2000 वरती काहीतरी स्टोअर करायचंय. ओके, 2000 ऍड्रेस वरती. आता मी काय करणार? 2000 ऍड्रेस वरती हा डेटा मी स्टोअर करणार. आता आपण डेटाला काहीतरी व्हॅल्यू देऊ, जसं की 20 आपण म्हणतोय. ओके, आता हा जो 20 आहे मला इथे स्टोअर करायचा आहे 2000 वरती. ओके, एवढं कळतंय की मला मेमरीमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची होती, पण मला पहिले ऍड्रेस माहित पाहिजे. एवढं कळतंय? हा बरोबर. येस. ओके, कळतंय. पण आता माझा इश्यू असा आहे की मला 20 जर पाहिजे असेल तर मला 2000 ऍक्सेस करायचा आहे. बरोबर, तर मला 20 सोबत हा ऍड्रेस पण लक्षात ठेवावा लागणार आहे. बरोबर, कारण मी त्या जागेवरती मी काम करतोय. पण आता तुमचं 2000 आहे म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो. उद्या जर तुमच्याकडे मल्टिपल डेटा असेल तर तुम्ही तेवढा ऍड्रेस लक्षात ठेवणार आहे का? 2000 असेल, 4000 असेल, 3000 असेल, नंतर काहीतरी मध्येच काहीतरी तुमचा 2050 असेल, तर एवढा ऍड्रेस लक्षात ठेवणं सोपं आहे का? नाही. नाही. बरोबर, हा. पण आपल्याला एवढं माहिती आहे की आपल्याला ऍड्रेस लागणार आहे. ओके, मग इथे तुमचा कन्सेप्ट होतो व्हेरिएबलचा. कोणता कन्सेप्ट होतो तुमचा? व्हेरिएबलचा. आता व्हेरिएबल. व्हेरिएबल नेमकं काय करतंय? तुम्हाला मेमरीवरती जी पण जागा अलोकेट असेल ती तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्ही काय करताय? 2000 आहे ना, त्या 2000 ला तुम्ही आता एखादं नाव देताय. नाव देता इन द सेन्स म्हणजे काय करताय तुम्ही की आता फॉर एक्झाम्पल डेटा असेल 20, त्या डेटा रिकॉग्नाइज करण्यासाठी आपण एखादं नाव देऊ. जसं की मी याला म्हणतोय आता नम म्हणतोय. काय म्हणतोय? नम. नम मध्ये काय माझं 20 असं मी आता कन्सिडर करतोय. तर हा जो नम असणार आहे माझा, हा काय करणार आहे? 2000 ला रेफर करणार आहे आणि त्या 2000 वरती आपण 20 स्टोअर करणार आहे. एवढं कळतंय? येस. ओके, तर मी आता असं म्हणू शकतोय का की 2000 लाच मी आता नम म्हणू शकतोय, नंबर म्हणू शकतोय? ओके, तर मी याला अजून टू आता 2000 तर आपला ऍड्रेस आहे ना. 2000 आपला ऍड्रेस आहे. सॉरी, 2000 आपला ऍड्रेस आहे ना तो. हो ऍड्रेस आहे. पण आता मी काय करतोय? ऍड्रेस हा. लक्षात ठेवणं माझं सोपं नाही. बरोबर, मी व्हेरिएबलचे बरोबर. नाव लक्षात ठेवू शकतोय किंवा जे पण मी नाव स्वतः देणार हे लक्षात ठेवू शकतोय. बरोबर, हम्म, 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 ओके. तर मी आता काय म्हणतोय? नंबर जो आहे मी आता हे नाव लक्षात ठेवणार, हम्म. 2000 लक्षात नाही ठेवणार. ओके, इंटरनली काय ओके. होतंय? तुमचा हम्म, नम जो आहे ह्या मेमरी लोकेशनला पॉईंट करतोय, जे की 2000 आहे. हम्म. मग बाय डिफॉल्ट जे पण मी नंबरवरती काम करणार, स्टोअर असेल किंवा डिलीट असेल, 20 नंबर बाय डिफॉल्ट या ऍड्रेस वरती जाणार आहे. कारण हे दोघं काय आता एकाच बरोबर. गोष्टीला पॉईंट करतात, नंबर असेल किंवा तुमचं हम्म, 2000 हम्म. असेल. कळतंय? बरोबर. ओके, हा, तर मी याला हा. असं म्हणू शकतोय का की 2000 लाच मी आता नवीन नाव नंबर म्हणून दिलंय किंवा नम दिलंय. हम्म, हम्म. तर हे होतं तुमचं हा, व्हेरिएबल. चालू शकते. हा. हम्म. चालू शकते तसं. ओके, आता टेक्निकल भाषेत समजून घेऊ काय असतं व्हेरिएबल. Variable is a name that refers to a memory location where data is stored in Python. You don't need to declare the data type of variable explicitly. आता हे पायथॉनचं फीचर आहे, हे आपण नंतर डिस्कस करू. एवढं कळाले तुम्हाला की आपल्याला मेमरी लोकेशन लागते, त्यासाठी आपण काहीतरी व्हेरिएबल यूज करतोय, जे की ऑटोमॅटिकली मेमरी हे करताय, मला असाइन करून देत आहे. येस. बरोबर. आता हा हम्म, तुमचा सिंटॅक्स आहे, व्हेरिएबल नेम आणि तुमचं व्हॅल्यूज आहे. ओके, आता आपण ते ट्राय हम्म. करू. जसं की मी ते नम म्हणतोय आणि याची व्हॅल्यू देतोय आणि मी आता ते प्रिंट करतो युझिंग प्रिंट फंक्शन. आता लेफ्ट साईडला तुमचं व्हेरिएबलचं नाव इक्वल्स टू, त्याला असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. नंतरला 20 त्याची व्हॅल्यू किंवा याला तुम्ही डेटा म्हणू शकता आणि जस्ट तुम्ही त्याला वापरू शकता आता नम नावाने. ओके, हम्म. आता इथे क्वेश्चन असेल की जर आपल्याला 20 वापरायचाच होता, आपण 20 डायरेक्ट पण वापरला असता. बरोबर, बरोबर. ओके. पण आता कन्सिडर करा की मला हा जो 20 होता हा मला मल्टिपल टाइम वापरायचा. ओके, ठीक आहे, मी मल्टिपल टाइम हम्म. वापरू शकते कारण व्हॅल्यू सेम आहे.
पण उद्या जाऊन ही माझी व्हॅल्यू जर चेंज झाली असेल, मला 30 करायचं असेल, तर मला जिथं पण 20 जिथं पण 20 सापडलं तिथं मला पहिले 30 करावं लागेल, बरोबर? आता बरोबर. हो. आता छोटा कोड म्हणून मला कळतंय की मी हा 20 कुठं वापरलाय, उद्या जाऊन कोड वाढेल, मला कळणार आहे का मी कुठं वापरलंय? नाही कळणार. पण जर नाही. मला हे माहिती हं. असेल की नंबर नावाने मी कुठेतरी वापरतोय, तर मी त्याला ऍज अ नंबर चेंज करू शकतो. कळतंय? बरोबर. येस. तर हा तुमचा व्हेरिएबलचा फायदा असतो. ओके. कळतंय तुमचं व्हेरिएबल? येस. ओके, ठीक आहे. नोट डाऊन करा एवढं. नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढा. हा, स्क्रीनशॉट काढलाय मी. नोट डाऊन ओके, करतो ठीक. नंतर मी. ओके, ओके, ठीक. आता नेक्स्ट आहे तुमचं पायथॉन्स मेमरी मॅनेजमेंट. ओके. पायथॉन मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय? पायथॉन इंटरनली मेमरी कसा मॅनेजेस करतो. ओके. ओके. आपल्याला एवढं कळालं की पायथॉनला काहीतरी रन करण्यासाठी एक जागा भेटते. ओके. जसं की तुमची ही ती जागा आहे, कन्सिडर करा 153 MB. ओके. आता मेमरी मॅनेज करणे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला ती 153 MB भेटलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी व्हेरिएबल स्टोअर करताय. 10 असेल, 20 असेल किंवा तुमचं 30 असेल. आता आपल्याकडे काय 3 व्हेरिएबल्स आहेत असं कन्सिडर करा. त्या व्हेरिएबलचं नाव असेल एक्स, वाय आणि झेड. ओके. आपल्याकडे 3 व्हेरिएबल्स आहेत. आता माझं काहीतरी काम चालू आहे किंवा रनिंग प्रोसेस आहे. माझं 10चं वर्क झालं, थोड्या वेळाने 20चं पण वर्क झालं, थोड्या वेळाने 30चं पण वर्क झालं. म्हणजे माझं ते काम झाले त्या डेटावरती. आता मला डेटाची गरज नाही. तर हा मेमरीमध्ये असला पाहिजे का? नाही, बरोबर. जर माझं डेटाचं काम झालंय तर माझी मेमरी फ्री झाली पाहिजे, कारण मला जर नवीन डेटा स्टोअर करायचा असेल ते मला यूज करता आलं पाहिजे परत. ओके. हा एक आपला यूज केस होता. ओके. आता बरोबर. जे पण माझं वर्किंग झालंय आता मला ते फ्री करायचं, बरोबर. म्हणजे मला आता डेटा हे करायचं, रिमूव्ह करायचं. ओके. तर डेटा हं. रिमूव्ह करण्याचं काम हे पण पायथॉन इंटरनली करतं. ते कशा थ्रू करतं? तुमचं गार्बेज कलेक्टर. गार्बेज कलेक्टर म्हणजे काय? की आपल्याला माहित होतं की XYZ नावाचे आपल्याकडे काही व्हेरिएबल्स होते, त्याच्यामध्ये काहीतरी डेटा होता. ओके. 10 असेल, 20 असेल किंवा तुमचं 30 असेल, हा जो डेटा होता. तर गार्बेज कलेक्टर काय करते? चेक करते की तुमचा हा जो व्हेरिएबल आहे हा यूज केस मध्ये तर नाही ना. जर कुठे यूज केस मध्ये नसेल तर तो काय करतोय? याला रिमूव्ह करतोय. काय करतोय? याला रिमूव्ह करतोय. सेम तो वाय चेक करणार की वाय कुठे यूज मध्ये आहे का. यूज मध्ये नसेल तर तो त्याला रिमूव्ह करतोय. तर याच्यामुळे काय होते? तुमचं मेमरी जी आहे ही फ्री होते. फ्री झाल्यामुळे तुम्ही नवीन व्हेरिएबल त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता किंवा नवीन डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. आता हे जे काम आहे तुमचं कोण करते? गार्बेज कलेक्टर. कारण तुमचा अनयूज डेटा काय असणार आहे किंवा तुमचं जे फ्युचरमध्ये युजच होणार नाही तर तुमचं काय असणार आहे? गार्बेज असणार आहे. ओके. ते कलेक्ट करायचं काम कोण करते? गार्बेज कलेक्टर. कळतंय? येस. बरोबर. ओके. हे तुमचं गार्बेज कलेक्टर. ओके. आता नेक्स्ट आहे तुमचं स्टॅक मेमरी आणि हीप मेमरी. ओके. स्टॅक मेमरी म्हणजे काय आणि हीप मेमरी म्हणजे काय ते आपण बघू. एवढं कळालं की आपल्याला पायथॉनला वर्किंगसाठी एक जागा भेटते, मेमरी भेटते. त्याच्यामध्येच काय पार्टिशन केले, त्याच्यामध्ये एक पार्टिशन केले तुमच्या हीप मेमरीसाठी आणि एक पार्टिशन केले तुमच्या स्टॅक मेमरीसाठी. हे तुमचं हीप, हे तुमचं स्टॅक. काय तुमचं स्टॅक. आता याच्या अगोदर तुम्ही कॉलेजमध्ये कधी ऐकलं असेल त्याच्या स्ट्रक्चर वगैरे, तर तुमच्याकडे स्टॅक नावाचा एक कन्सेप्ट होता, स्टॅक डेटा स्ट्रक्चर. ओके. तर ते काय करते? एक इन्सर्शन आणि डिलिशन ऑर्डर्स परफॉर्म करते, ज्यालाच म्हणतो आपण फर्स्ट इन आणि तुमचे लास्ट आउट. हे काय तुमचं इन्सर्शन आणि डिलिशन
प्रोसेस आहे त्याच्यामधली. फर्स्ट इन लास्ट आउट म्हणजे जो सुरुवातीला जातो तो सर्वात शेवटी बाहेर निघतो, याचा अर्थ असा आहे. आता हे समजून घे नेमकं काय. फॉर एक्झाम्पल मी स्टॅक वापरतोय, माझ्याकडे काहीतरी डेटा आहे 10, 20, 30. ओके, तर स्टॅक मध्ये काय होणार, वन बाय वन गोष्टी जाणार, 10, 20 आणि 30. हे काय होतं, तुमचं इन्सर्शन होतं डेटाचं. ओके, आता जेव्हा पण गोष्टी रिमूव्ह करायची वेळ येते किंवा मला काहीतरी रिमूव्ह करायचंय, तर त्यावेळेस काय होते, तुमचा लास्ट आउट असतो, म्हणजे जो पण सर्वात शेवटी गेलेला असेल तो सर्वात पहिले बाहेर निघतो. तर या कंडिशन मध्ये आपला सर्वात शेवटी कोणता गेलाय, 30. मग 30 बाहेर येणार, 30. मग 20 निघणार, मग 10 निघणार. म्हणून बरोबर. आपण मग काय म्हणतोय, 10. फर्स्ट इन लास्ट आउट. लास्ट आउट. ओके, हे काय तुमचं स्टॅक आहे, हे तुमच्या स्टॅकचं वर्किंग आहे. ओके, कळतंय स्टॅक. हो. ओके, आता नेक्स्ट आहे तुमचं हिप. काय तुमचं हिप. हिपला आपण म्हणतो की ओपन स्टोरेज आहे. ओपन स्टोरेज का म्हणतोय, कारण तुमचं जे हिप आहे याला इन्सर्शन आणि डिलिशन याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही ऍट अ टाइम कधीही इन्सर्ट करू शकता आणि कधीही रिमूव्ह करू शकता, याला काही तुम्हाला रिस्ट्रिक्शन नाहीये. जसं की तुमचं 10 असेल, 20 असेल, 30 असेल, हा तुमचा काय डेटा आहे. जर मला 10 रिमूव्ह करायचा असेल तर मी तो करू शकतो, किंवा मला 20 करायचा असेल मी तो करू शकतो, किंवा 30 करायचा असेल तो पण करू शकतो. तर इथे काही तुमचं एखादं ऑर्डर परफॉर्म केली जात नाही किंवा तुमचं ऑर्डर फॉलो केली जात नाही. पण हे जर आपण स्टॅकमध्ये बघितलं तर स्टॅकमध्ये एक ऑर्डर होती. ओके, जर मला 10 डिलीट करायचं असेल, मला 30 करावं लागला असता, मग 20 करावं लागला असता, तरच मी कुठे जाऊन 10 डिलीट केला असता. पण हीपमध्ये तसं नाही, तुम्हाला ओपन स्टोरेज आहे, तुम्ही कोणती गोष्ट कधी पण रिमूव्ह करू शकता किंवा इन्सर्ट करू शकता. कळतंय. स्टॅक आणि हीप कळाले. हा, येस सर. हो, हे होतं तुमचं हीप आणि स्टॅक. अजून स्टॅकला काय म्हणते ना, आपण पुढे बघू, जेव्हा आपण फंक्शन्स वगैरे करू तेव्हा आपल्याला कळेल की तो फंक्शन्स मध्ये कसं यूज होतं. ओके, हा तुमचा स्टॅक आणि हीपचा बेसिक डिफरन्स आहे. जसं की स्टॅक असेल, स्टॅक कुठे यूज केला जातो, फंक्शन कॉल्स असेल किंवा लोकल व्हेरिएबल असेल, जेव्हा आपण फंक्शन बघू तेव्हा आपल्याला हे कळेल. नंतर तुमचं हीप कुठे यूज होत आहे, ऑब्जेक्ट स्टोअर करण्यासाठी, लिस्ट स्टोअर करण्यासाठी किंवा डिक्शनरी स्टोअर करण्यासाठी. आता लाईफ टाईम आपण बघू, टेम्पररी, कारण आपण हे जे आहे लगेच आपण रिमूव्ह करतोय म्हणून आपण काय म्हणतोय, टेम्पररी म्हणतोय. कारण आपण 30 आपण परत आता इथे यूज करू शकत नाही म्हणून आपण याला म्हणतोय टेम्पररी. आता हीप मध्ये आपण परमनंट का म्हणतोय, कारण जोपर्यंत मी त्याला यूज करतोय तोपर्यंत ते तो प्रेझेंट राहणार आहे. इन केस फ्युचर मध्ये मी त्याला डबल पण यूज करू शकतोय 30ला, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतोय परसिस्टंट, एक्झिस्ट अंटील गार्बेज कलेक्टर, म्हणजे जोपर्यंत यूज मध्ये आहे तोपर्यंत तुमचं राहणार आहे. त्यानंतर तुमचं स्पीड, स्पीड तुमची फास्टर आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कोणती गोष्ट रिमूव्ह होणार आहे, त्याच्यामुळे त्याचं स्पीड काय फास्टर आहे. पण याच्या स्लोअर आहे, कारण तुम्हाला हे माहित नाही की कोणती गोष्ट कधी रिमूव्ह होऊ शकते. ओके, म्हणून त्याचं स्पीड काय जरा स्लोअर आहे. नेक्स्ट आहे तुमचं एक्सेस. आता एक्सेस काय, स्टॅक मध्ये डायरेक्ट एक्सेस असतं आणि हीप मध्ये इनडायरेक्ट वायर रेफरन्स. ओके, हीप स्टॅक मध्ये काय असतं की तुम्ही 30 डायरेक्ट एक्सेस करू शकता, पण हीप मध्ये तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही. तुम्हाला रेफरन्स व्हेरिएबल लागतात जे की तुम्हाला ते डेटा आणून देतात. ओके, रेफरन्स मध्ये काय असते, तुमचं नॉर्मल व्हेरिएबलच असतात त्याच्या थ्रू तुम्ही डेटा ऍक्सेस करताय. ठीक आहे, कळते स्टॅक आणि हीप. नेक्स्ट तुमचं मॅनेज बाय पायथॉन ऑटोमॅटिकली, आणि हीप कोण मॅनेज करते, तुमचं गार्बेज कलेक्टर. कळतंय. येस, करेक्ट. ओके, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. डन. ओके, आता नेक्स्ट आहे तुमचं डेटा टाइप्स इन पायथॉन. ओके, आता डेटा टाइप्स काय असतात आपण ते बघू. आपल्याला एवढं कळालं की पायथॉनला वर्क करण्यासाठी एक जागा लागते. ओके, आता ही जी जागा आहे, ही जी जागा भेटते आपल्याला बाईट्स मध्ये भेटते. बाईट्स काय असते, त्याची साईज असते. ओके, आपल्याला जी पण जागा भेटणार आहे ती जागा बाईट्स मध्ये असेल, आपण तिला यूज करतोय. आता
फॉर एक्झाम्पल पायथॉनला जागा भेटली होती 153 MB. ओके, आता माझ्याकडे 3 व्हेरिएबल आहेत, एक्स, वाय आणि झेड. यांच्यामध्ये डेटा आहे. फॉर एक्झाम्पल इथे असेल 10, वाय मध्ये थोडा वेगळा डेटा आहे, पॉईंट मध्ये 20.5 आणि झेड मध्ये काहीतरी डेटा आहे. जसं की एखादं स्ट्रिंग असेल, जसं की सचिन, एक नाव, ठीक आहे, तुमची स्ट्रिंग आहे. हा काय आपल्याकडे वेरियस टाईपचा डेटा आहे. जर डेटा तुमचा वेरियस टाईपचा आहे तर त्याला लागणारा जो जागा असेल ती पण वेगळी असेल, बरोबर? कारण 10, 20, 20.5 आणि सचिन हे डिफरंट टाईपचा डेटा आहे, बरोबर? तर मला लागणारी जी जागा आहे ती पण वेगळी असणार आहे. म्हणजे यांचा साईज पण काय असणार आहे, वेगळी असणार आहे, बरोबर? यांची साईज काय असणार आहे, प्रत्येकाची वेगळी साईज असणार आहे. ओके, तर मला हे कसं कळणार की मला एक्स साठी एवढी जागा लागणार आहे किंवा वाय साठी एवढी जागा लागणार आहे किंवा झेड साठी एवढी जागा लागणार आहे? हे मी कधी डिसाईड करू शकतो, जेव्हा मला हे माहित असेल की माझा जो डेटा आहे हा कोणत्या टाईपचा आहे. हा इंटीजर आहे का, फ्लोट आहे का, स्ट्रिंग आहे. याच्यानुसार मी कळू शकते की मला किती जागा लागणार आहे, करेक्ट? ओके, त्याच्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे की आपला डेटा कोणत्या टाईपचा आहे, त्याच्यानुसार आपण त्याची जागा ठरवू शकतो की किती याला जागा लागणार आहे. तर पायथॉन मध्ये किती टाईप, 4 टाईपचे डेटा आहे. तुमचं इंटीजर आहे, फ्लोट आहे, स्ट्रिंग आहे आणि बुलियन आहे. आता इंटीजर म्हणजे काय की तुमचं -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी जेवढे पण नंबर्स असतील ते तुमचे असतात इंटीजर. जसं की तुमचं -10 असेल, -9 असेल आणि तुमचं नॉर्मल इंटीजर असेल 10, 9, 0. तर तुमचं -इन्फिनिटी टू तुमचं +इन्फिनिटी जेवढे पण नंबर्स हे तुमचे असतात इंटीजर. त्याला आपण काय म्हणते, होल नंबर्स. नेक्स्ट आहे तुमचं फ्लोट, डेसिमल नंबर्स. तर फ्लोट काय असतं, तुमचं पॉइंटिंग व्हॅल्यूज. जसं की तुमचं 2.5 असेल किंवा 2.1 असेल, 3.14 असेल, हे काय तुमच्या पॉइंटिंग व्हॅल्यूज आहेत. तर ह्या व्हॅल्यूज कशात येतात, तुमच्या फ्लोटमध्ये, फ्लोट डेटा टाईपमध्ये. ओके, नेक्स्ट आहे तुमचं स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय असतं, तुमचं एखादं नाव असेल किंवा तुमचं कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स असतील. जसं की इथं म्हणतोय मी इथे म्हणतोय प्रवीण. ओके, तर हे काय स्ट्रिंग आहे, बरोबर? तर याला लागणारी जागा वेगळी असणार आहे. तर यासाठी आपण कोणता डेटा टाईप आहे, स्ट्रिंग. काही काही स्टोर करतो टेक्स्ट किंवा स्ट्रिंग, जसं की हॅलो असेल, पायथॉन असेल. ओके, आता नेक्स्ट तुमचं बुलियन, त्याला की आपण बुल म्हणतो. बुलियन काय असतं, एक डेटा टाईप आहे, त्याच्यामध्ये 2च प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर होतात. एक तर ट्रू असेल किंवा तुमचं फॉल्स असेल. या 2च व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर होतात, ट्रू आणि फॉल्स. कशामध्ये, बुलियन डेटा टाईपमध्ये. कळतंय? बुलियन म्हणजे म्हणजे फक्त ट्रू अँड फॉल्स, म्हणजे त्याचे ट्रू अँड फॉल्स कोण म्हणजे कन्सिडर करणार, ट्रू काय आणि फॉल्स काय, हो, कसं होणार? ऍट अ टाइम एक तर ट्रू करणार किंवा फॉल्स करणार, या 2च व्हॅल्यू घेतो. हा हा, हम्म. ओके, म्हणजे जे करेक्ट असणार ते ट्रू होणार आणि जे फॉल्स असणार ते फॉल्स असं येणार का ते? नाही, तुमच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज असतात ज्या आहेत त्या ट्रू आणि फॉल्स. ओके. हा हा हा, ओके, डन, हा. समज समज. ओके, आपण ते एकदा एक्झाम्पल बघू त्याचं डेटा टाईपचं. आता नंबर जो आहे काय असणार आहे, इंटीजर असणार आहे. जर मला याचा टाईप चेक करायचा असेल, आपल्याकडे फंक्शन आहे टाईप नावाचं, TYP टाईप, आणि ज्याचं मग तुम्हाला टाईप बघायचं असेल ते नम, इथे काय लागतं ते क्लास इंटीजर. आता मी इथे काय केलंय, डेटा नाही बघितला माझा, मी जस्ट जो पण माझं व्हेरिएबल आहे याचा डेटा टाईप काय मी ते चेक केलं, तर इथे काय होतं, इंटीजर आहे. ओके, पायथॉन मध्ये तुम्हाला स्पेसिफाय करायची गरज नाहीये की तुमचा डेटा कोणत्या टाईपचा आहे, हे ऑटोमॅटिकली ओळखलं जातं बाय पायथॉन. ओके, आता कन्सिडर करा माझ्याकडे अजून एखादं व्हेरिएबल आहे, num2 म्हणतोय मी त्याला, त्याच्यामध्ये काहीतरी पॉइंटिंग व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके, आता मला चेक करायचं की याचा डेटा टाईप काय, तर मी काय करणार, टाईप आहे तुमचं व्हेरिएबलचं नाव, काय दाखवतंय, फ्लोट. तर हा तुमचा डेटा कोणत्या फ्लोट टाईपचा.
आता नेक्स्ट आहे स्ट्रिंग असेल समजा. स्ट्रिंग ओके, इंटिजर झालं, फ्लोट झालं, नंतर तुमचं स्ट्रिंग पण झालं. राहिलं कोणतं आता बुलियन. बुलियन कसं रिप्रेझेंट करतो आपण ते बघू. ट्रू और फॉल्स. बरोबर. हम्म. XYZ नावाचं आपण व्हेरिएबल देऊ. ट्रू टाईप XYZ. ओके, टाईपची स्पेलिंग चुकली आपली. बुल कळतंय. ओके, हा समजतं. आणि फॉल्स कसं लिहिता फक्त H Done. कॅपिटल बाकीचं स्मॉल. ट्रू आणि फॉल्स मध्ये फक्त तुमचा T आणि F हा कॅपिटल असतो, बाकीचं स्मॉल असतं. जर मी याला स्मॉल केस मध्ये लिहिलं ओके. तर ते घेत हा. नाही, ते तुम्हाला म्हणतं फॉल्स इज नॉट डिफाईन्ड. ओके, ओके. हे तुमचं डेटा टाईप्स. ओके, मग जर समजा स्मॉल जर केला असता तर ते स्ट्रिंग मध्ये का नाही येणार? ओके, त्याला डबल इनवर्ट कॉमा नाहीये म्हणून. कारण बरोबर ना? स्ट्रिंग जी आहे ती आपण कसं डिनोट करतोय डबल कोट मध्ये. बरोबर. बरोबर. हे जर मला डबल कोट मध्ये घ्यावं लागलं असतं तर फॉल्स, तर ते झालं मग ते असतं स्ट्रिंग स्ट्रिंग. मध्ये आलं असतं. बरोबर. मग इथे तुम्ही स्मॉल केस घ्या, काही घ्या, ते मॅटर नाही करत, ते तुमच्या स्ट्रिंगच राहणार आहे. ते स्ट्रिंग मध्ये चालू असतं. हो. बरोबर. ओके, कळालं एवढं. हा, करेक्ट. ओके, बाकीचं आपण उद्या बघू. आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये काय डाऊट? नाही, खूप मस्त समजलं. ओके, ठीक आहे, कळतंय. हो, समजतंय. ओके, ठीक आहे, चालेल. थांबू आपण.